माझा नवरा कसा असेल काय माहित बाई, तब्येत चांगली आहे की नाही, काही कोणी सांगायला बी नाही की तब्येत चांगली आहे की खराब आहे, कोणी आहे की जवळ नाही आहे, काही खाल्लं असेल माणसांना की काहीच नाही ना, काहीच मला माहित नाही अजून. गावातले लोक तर लस खराब झाले बाई, कधीपासून झाले काय माहित, काही विचारणं नाही पुसणं नाही, डायरेक्ट लागे नामदेव मेला. असं कसं माय बाई, मी तर मरून राहिलती ना या धापीनं, माझा जीव चालला होता ना. काही लोक आहेत नाही बाई गावातले तर. अहो शांता, तू काय टेन्शन घेऊन राहिली एवढी, नामदेव चांगला आहे म्हणतात ना, चांगली आहे आता नामदेवची तब्येत, तू काही टेन्शन घेऊ नको एवढं. हो शांता, आताच तर फोन आला बुड्याचा, बुड्याने सांगलं ना नामदेवची तब्येत चांगली आहे म्हणून. तुम्ही सांगता बाया हो तब्येत चांगली आहे, त्याची तब्येत चांगली आहे, पण मला नाही ना बापा, मी तटे गेल्याशिवाय काहीच मला धीर येणार नाही, भरोसा येणार नाही. कोणी काही सांगते बापा, कोणावर काही विश्वास नाही ठेवायला पुरत, काही विश्वास नाही ठेवायला पुरत बापा. कंदील बुड्यानं तर मानवराजी तास मारालता ना, 4-5 गावायला माहित पडलं शिन यायची गोष्ट. आता हे चांगलं आहे का असं, पण काही लोक आहेत बापा, काही विचारणं नाही पुसणं नाही, लागे नामदेव मेला, असं कसं माय बाई. माया त्या बुड्याचीच काय गोष्ट मनावर धरून राहिली तू, त्या बुड्याला कसं ऐकू आलं शिन, काही म्हटलं शिन कोणा काही, बुड्याला दुसरंच ऐकू आलं, असं झालं शिन, ते गैरसमज झाला शिन, एवढंच काल तू मनावर लागून घेऊन राहिली. आता कसं त्या बुड्याची बी वय होत आली ना, मनावर घ्यायची गोष्ट नाही ना अशी, मी बी मनावर घेत नाही ना अशा तशा गोष्टी, पण हे डायरेक्ट गोष्ट माय बाई, त्याची गोष्ट की मेले हे म्हणून डायरेक्ट. अशी गोष्ट कोणी सांगते काय, विचारपूस तर करते की कोण ना कोणी, काही विचारपूस नाही काही नाही, लागे नामदेव मेला, मला नाही पटलं बाई हे असं. आता काय करतं, टेन्शन घेतं का तू, तब्येत अजूनच खराब करतं का तू. आता सांगलं ना की नामदेवची तब्येत चांगली आहे म्हणून, मग एवढं काय टेन्शन घेऊन राहिली तू, एवढं काय घेऊन राहिली. आता दवाखान्यात जाऊ आपण, पाहू कशी काय तब्येत, तर मग तर येईन की नाही तुला दिरसा, टेन्शन नको घेऊ. आता टेन्शन घेता नाही तर काय तर टेन्शन येईनच ना, मग नवरा आहे ना तो, नवरा मेला म्हटल्यावर कोणत्या बाईला टेन्शन येत नाही सांगा ना तुम्ही. तुमचाही नवरा मेला असं तुम्हाला जर माहित पडलं तर तुम्हाला टेन्शन येईन की नाही, कशा करसान तुम्ही, सांगा ना तुम्ही कशा करसान. मग माहित अशीच परिस्थिती आहे ना. बस झालं ना बाई शांता, आता बस झालं ना, मग आता तेच म्हणत राहतं का तू असं तसं. बस झालं आता, चल आपण दवाखान्यात जाऊ, उठ बरं चल. दवाखान्यात तर जास लागेल, नाही तर माझी चित लागेल का, आता दवाखान्यात गेल्याचे जास लागेल ना मला दवाखान्यात. चला बरं, चला लवकर जाऊ आपण दवाखान्यात. माणसाले किती खेप सांगतो मी की तुम्ही वारात गेलाय की असं उचापत्या करत नका जात जाऊ बापा, इकडची काडी तिकडे तिकडचं इकडे. आता त्या लाईन वर जायचं काही काम होतं काय, आपल्याला काही समजत नाही तर आपण पाहू नाही त्यातलं, वायर मन बोलावं असं तसं काहीच नाही बाई. माणूस गेला लागे असं करून बसला. शांता, आता झालं ते होतच असते ना, नशिबातच असेल ते तेवढं, म्हणून ते झालं आता. पण तब्येत चांगली आहे आता नामदेवची, टेन्शन न घेऊ. चला बरं, चला आपण नामदेवचे भेटीला जाऊ आता. चल शांता उठ, चला चला. माझा जीव बी नाही लागून राहिला आता, कसे असतील ते काय असतील तर काही व्यवस्था आहे की नाही बापा दवाखान्यात की नाही, कोणी आहे जवळ कोण नाही, मला तर काहीच खबर नाही बापा, काहीच खबर नाही मला. अहो शांता, सगळी व्यवस्था आहे तटी, कोणत्या दवाखान्यात व्यवस्था नसते सांग बरं तू. एवढी टेन्शन घरीच घेऊन राहिली तू, तटी चाल ना, तटी पाहिल्यावर मग म्हणजो काय आहे काय नाही तर. चल लवकर, चला चला. बोर माबुडा तिकडे जायला नाही का, छानच आला ना, त्यानं पुडी गिडीत दिले का, खाऊ दे एखादा इडा. कसा माबुडा आला तिकून तो कसं मला छानच नाही सापडला, तुलाच माझा मी माबुड्या जगत खात नाही म्हणून. कसं झालं, उघड्या पाशी जोगळा गेला आणि साईडा ठेव आणि मेला. तर मीच त्याच्या मुंचे बोले मागू थकलो राजा, त्या माने एक गिळा नाही मला दामागोचा. आखरी छोटी बापा चहा प्यायला गेलो तडसा एक माणूस खाऊन राहिला दामागो. त्याला म्हटलं भाऊ द्या बरं एक इडा, तोच तो एक इडा मातोंडा द्या राजा. माझंच तर तामाकू नाही, मीच तर तुम्हाला मागून राहिलो. ध्यान का इमल तर खाऊ घाला बा एखादी. इमल खातं पैशानं पुरा खोर झाला, रुपया राहिला नाही खिशात बाबा. सारे या डॉक्टरच्या मस्त मारले मी पैसे, 1 रुपया नाही खिशात. भाड्याला जायची सोय नाही, आता बुड्या मागं मागं जा लागेल मुली. हो, बुड्या खिशात असतील पैसे, बुडा भाडा गाडी ना आपलं. काय सांगतो तू, अशी परिस्थिती आहे माही, पण तू विमल करून राहिला बा. पाटील एटीएम पेटीएम मशीन खिशात, गुगल पे फोन पे मारा ना. काय राजा, काय तर राजा एखाद्या ती पुडी तर खाऊ घालत जा बा. एवढा पैसा कुठे ठेवसा राजा पाटील तुम्ही, एवढा कंजूसपणा करता. चारा एक विमल तर खाऊ घाला राजा, कधी तर खाऊ घाला. तो मन मोठं करत जा बा पाटील, दिलदार मनान देत जा नाही कडा झुंबर. घे बर हे विमल खा, हे घे गायचापची पुडी घे. काय राजा कधीच नाही मनातून निघत राजा तुमच्या, दिलदार तर कधी नाहीच बा तुम्ही. सारा कंजल बना तुमच्या. झाली धन बांधतो घरी वदळ्या बांधतो. दिवस म्हटलं तर काराकडे बैल पाणी पाजणं नाही म्हणते, 200 रुपये रोज लागेल तर पाणी पाजतो म्हणते पाटील. मग पुढे खायला वय करते. माझ्या पैसे का झाडाला लागतात काय तुम्ही आपल्या वालीवरच. काय राजा पाटील 5 रुपयान गोड गेली काय, आपल्या वालीवरच यावं लागते. 2 मिनिटाचं काम आहे पाणी पाजायचं, बैल आणि म्हैस. ते त्या वक्ती कशी 200 रुपये दिसतात, मग आम्हाला दिसते बरोबर. जाऊ द्या बा पाटील, तुम्ही काही पुढे खाऊ घालत नाही. चला ते नामदेव भेटून येऊ ना. इथं काही इच्छा धुवून राहिली कडे दवाखान्यात पाय ठेवायची, आणि दगड असा पडेला की काही त्याला होश नाही, काही नाही बा. मला काही चित लागून नाही राहिलं रे बा.
राजा पाटील मला असं वाटते काय होते काय नाही बा, काय झालं जाते काय माहित गडी सोडून. हा चौवसनी त्याला 2 दिवस झाले. हा जरा इकडे तिकडे काही पाहुणे नाही राहिला. त्याला म्हटलं गड्या तांबाखू घे, गुटखा घे, काही हे काही घे. हा त्याला खायला मिळायची आम्ही देऊन राहिलं, पण तो गडी काही उठून नाही राहिला बा. शुभ बोलणं असं बोलू नको ना बापू. गो पायरी शांता मावशी आली ना. बापा मावशी तर बापा 2-3 बाय घेऊन आली रे बा. आता काय सांगा रे बा मावशीले, काय तोंड द्या रे बापा. नको बोलू बाबा, चुपचाप राह. हो चांगलं चांगलं आहे म्हणा. हो खरे झुंबर, कशी काय आहे त्याची तब्येत आता? चांगली आहे की तब्येत? दिलं काय पाहा लागते बाबा. सण तांबाखू खाणं चालू आहे, बोलणं गप्पा गोष्टीन बाबा. काहीच वांधा नाही. आताच 2 गिलास चहा प्याला माणसानं, काहीच नाही, एक नंबर टाकाटक. जसं घरच्या सारखी सोयण्यासाठी चालू आहे, चांगली सोय. आता नामदेव म्हणतात घरीच जात नाही म्हणतात मी. शांता मावशी काही नाश्ता पाणी देत नाही, काही खाऊ पिऊ घालत नाही म्हणतात. अटीच वर आहे म्हणतात मी. बापा झुंबर, तुला खोटं बोलता नाही येत तर काय खोटं बोलून राहिला रे बापा? 2 गिलास चहा प्याला म्हणतो. हा ते चहाचा अर्धा कपाच्या वर पेत नाहीत बा, आणि तू म्हणते की 2 गिलास चहा प्याला. हा अटीच तर पकडला गेला बापा तू. खरं खरं सांग ना, काय आहे तर तब्येत चांगली आहे की त्याची? मावशी तब्येत गिप्पीत चांगली आहे, चांगले बोलून चालून राहिले मस्त, काहीच वांधा नाही. हा चलडूल खाऊन पिऊन राहिले मस्त. पण तू काय काम नव्हतं बा याचं. आम्ही होतो ना तिचा दवाखान्यात. बरी होती बापा तू घरी. तर ढोर वासरात म्हशी आहेत, कोंबड्या आहेत, ते तिकडे कोण पाहिजे सांग बा आता तू टी आल्या. हा मस्त आहे तुम्ही. हा मानवरा इकडे दवाखान्यात आणि मी त्या कोंबड्याचं ढोर वासरायचं काय करू रे? हा मानवरा पहिले की ते पहिले. चला ना रे पोरं, हो कुकड्यात ते कोणत्या वार्डात आहेत काय आम्हाला माहित नाही बापा. फिरत बसू आम्ही इकडे तिकडे. चाल ना दाखवून नामदेव कुकड्यात. चला रागीन मावशीशी सरळ जाय. सरळ गेले की डाव्या हातावर गेले की तटीच आहे आपला वार्ड. तटी नामदेव भाऊ आहे. बरोबर बा, जातो आम्ही पायात पायात. मग तुम्ही काही येत नाही की नाही? मावशी तू जाय, आलो आम्ही तुमच्या मागं. हा बापा जातो आता. दुरूनच चांगलं तू ना, जातो पायात पायात आता. लोकले का लपवलं आपण ना. आता शांता मावशीला काय वाटलं का झाली डायरेक्ट. काय दाखवतो, कोण्या तोंडाने दाखवतो नामदेव भाऊली. नामदेव भाऊली तर ऑक्सिजन लागेला, बोलून नाही राहिले, चालून नाही राहील. तरी आपण खोटं बोललो तरी तू पकडला गेला का? खोटं नाही बोलतायत तुली. आता लडबंबल चालू होते रे बा, काही खरं नाही आता. सरपंचा गिरपंचाला सांगून आपण ते तरी सांभाळतील, आपली काय नाही जमत ते. हो शांता मावशीला बेकार. अरे बचा बुड्यानंच काही टेन्शन मध्ये आनंदराजा काही बेकार गाणं केलं तर. या कंदील बुड्याला काय डोकसा आले खाली. जिथे माणसं मारते बा कंदील बुडा. भेजाना नावाची गोष्ट नाही या बुड्याचं. तुला तर वाटते तर बुड्या नक्की दिवसा रात्री नशाच करून राहिला. आता काही सुचूनच नाही राहिलं त्या बुड्याले. हो निघ जाईल केस सारखेच कामं करून राहिला. आज लोक त्या बुड्याच्या सोबतच भांडणं करे. आता ते नामदेवच मारला कुठे जीवा पाहिलं ना देखणं काही. आलं पोहून वावरातून घरी आणि आपल्याला सांगून राहिला नामदेव मेला. आणि सांगा आता लहान परिषदेनं काम नाही का? बरं की बा त्या समाजात फोन लावला नाही बस पाहुणे रावले सारा गावाटी साजमा. काय तो कुठे अजून आला नाही बा. मोत झाली नामदेवची आणला नाही अजून दवाखान्यातून. घ्या आफतच आहे की नाही. मला असं वाटते भाण्यास लग्न नाही होऊन राहिलं ना, म्हणून तो बुडा बतला आल्यासारखा करून राहिला. पण मागे कसं शिवलालची मागे लागल तर तो बुडा. म्हणूनच काय नाही कार्यक्रम व्हायला. त्यापासूनच सटकला त्याच्या आठाने पडली कंदील बुड्याची. नक्की त्याला दवाखान्यात दाखवा लागते आता. मतलब बियाण तो कंदील बुडा खायला भेटलो तरी मरते, मरमर करते खायसाठी. जीव देते तो. कायचं टेन्शन आणि फेन्शन रे. सट खाते सट राहते एखादा. कायचं टेन्शन आहे ना त्याला. जसं वाटते नाही झालं चालते पोऱ्याचं लग्न. तो कुठे पोरगी पाहून राहिला कोणाचं. आदलं कोणाचं सुद्धा गेलं त्या कंदिल्यानं. सारे याच्यात बोटं घाल्या कामं करे तो. फक्त त्या शिवल्याचं नाव बदनाम आहे तो, कारण तोंडावर पडते ना. आणि हा अंदरून बोटं फिरवते. कंदिल्या तुला माहित नाही कसा चॅप्टर आहे तो. हे डंगरले खतरनाक आहे ते. मासामध्ये आखते त्यानं तसंच केलं तर. कंदील उडाले की नाही एकदा अकात घडाच लागते राजा साधूबा. शिवलाले सांगतो मी काय ना काही चावी फिरवायलाच लावतो मी. त्याच्या बरोबर चाब्या आहेत. त्याच्या बरोबर हाती मोठी दिलाय त्या कंदिल्यानं बरोबर त्याला गोटी माहितात त्याच्या. त्याला सांगतोच मी काही ना काही बोट फिरव म्हणून सांगतो कंदिल्यासोबत. थोडा आडसट्ट्यात येत नाही रे. आडसट्ट्या झालं की झालं फक्त. माई लय दात खाऊन आम्ही त्याच्यात. पण तो कसा मेळातच येत नाही. माझा वय बैकून दिल सांग माझ्या ना. अरे तो लय बोकस आहे तो. होईल बुडा. चिडचिड चिडचिड करते नाही का. आता त्या नामदेवली चिताच मारला त्यानं. त्या शांताबाईला जर अटॅक आला असतं तर काय केलं असतं. तिचं पायनं शरीर कसं आहे तर लढू लढू बिचारी खायला झाली. असं टपकत ना आखी शेवटी तिच्या. आपण म्हणून आसन फाटलं आसन फाटलं. काचं आसन फाटलो. लढू लढू बिचारी कोल्डी झाली आतून अंदरून. या बुड्यानं असं करायला पाहिजे. पण दिल्याचं काय झालं होतं वाया. हा तर होता 13व्यात फुग्याले. हाय 7 दिवस 9 दिवस सट खाणं हागणं. अरे हा लय खायला तुटेला गळ्या. लग्न असलं की कोणा घरी 8 दिवस आईनं जाऊन बसते. कोणा घरी मरण असलं की 3-4 दिवस तिकडे धानते. एवढा दादा आहे हा. तुम्ही त्या बुड्याला अखात घरतोच मी. कसा खाते कसा हाकते पाहतोच आता. त्याचा बजेट बसवतोच मी. माले मस्तकात बसला तो. असं केलं की माले डोकं दुखते. जिथे माणसं मारते का गावातली. वाईट ना ठाऊकले काले पादऱ्या भोकाचा. थांबा तुम्ही एक दिवस त्याची चाबी फिरवतोच मी आता. सांगतो फक्त तू कधी करशील तर. मी आहे त्यासोबत. आणि मायला दात आहे त्याच्यात. त्याने मायाच्यात बोटं घालेल. त्याने माझं जवळ दिलं त्यानं बैकून. तर मला कसं त्याचं पायनंच आहे एकदा जिरोनच आहे मला त्याची.
कोणले 4-5 जण घंटे बी आहे ना, घंटेच्या याच्यात त्या संबंधात बोट घालतो ना काय ना, त्याचाही बदला राहायला घ्यायचा, त्याच्यातही त्याची झिरो न जाय ना. थांबा ना तुम्ही. हा, त्या घंटेली बरोबर चार्जिंग करतो मी, बरोबर मेळा आणतो 5-6 जण, 5-6 जण मिळून त्याला शाळा शिकू चांगली विठ्ठल नामाची. कसा तो मधात वय वय करते, कसे अफवा पसरवते गावात, कसा खायला खाव करते, मग समजीन त्याला. उद्या आता साऱ्या गोष्टी मग पोहा. चाल बाबा त्या नामदेवरावला पाहायला जाऊ, आपल्याला माहीत पडलं अजून आपण दवाखान्यात नाही गेलो त्याले. चाल ना बापा, पाहून येऊन त्याले. हा, साऱ्या गावाच्या कामात पडते रे गड्या तो. त्याला पाहायला नाही गेलं का तो आपल्या डबल उभे करणार नाही दारी. म्हणजे लोक मला पाहायला आला नाही, लोक तुमच्या आवडीने मी कामात पडतो. चालेल बाबा पाहायला जाऊ. कसाच काय येऊ बा त्या माणसाला पाहायला. सांगा आता. मी ना किती या माणसाला तर रात दिला, जटी बोटं घालत जा मी. नाही बा मी नाही येत बा, मला लाज वाटते हो बा, मी नाही येत बापा. बे नामदेवच्या मनात ध्यानात काही नसते राहत नाही. चा पाहायला जाऊले का काही नाही म्हणत नामदेव. आता तुम्ही म्हणून राहिले तेवढं तर चला बा. गड हो, मा नाताचं कसं होईन रे गड हो. माले का जीवात जीव नाही रे बा. काय हे का तो असा मरेल सारखा पोळेला बा पलंगा. मला काही सुसून नाही राहिलं गड हो. कसंच काय करा बा. हे कोणता आहे का रे बा नातुले का. होत नाही बोले बा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. होते तो चांगला होते. आपले मोठे पाटील गेला तरी सा डॉक्टर ओळखी जात आपल्या. काय टेन्शन घेऊन राहिले. मोठ्या पाटलानं बाहेरचे बी डॉक्टर बोलावले त्यासाठी. सोडेल वानाचे तटी केलं तर पाहू देत नाहीत, बोलूही देत नाहीत, काहीच नाही करू देत. मी काय काढूच देतात बा. आता पाहू द्या, देखू द्यायला पाहिजे की नाही. आमचा पेशंट आम्ही पैसे देऊन राहिलो, साऱ्या गोष्टी आहेत. काहीच नाही रे बा. नुसतं आम्ही तटीसा गेलो दिलं बा आम्हाला काढून त्याईनं. हो बुडे बा, तुम्ही काय एकटे लाडाचे का. 17-60 पेशंट आहात. कोणा नातेवाईले अंदर घेतील. तुमचा का लाड करणार आहात काय ते. सारेल सारखा नियम. तुम्ही आता दाखेप झालं मला सांगणं. थोडे होते अंदर जाऊन नाही दिलं, अंदर जाऊन नाही दिलं. अरे तो नियम आहे त्याचा. अंदर गेलं की पेशंटला काही इन्फेक्शन होऊ शकते, जंतू म्हणतो येतात बाहेरचे. तुम्ही राजा समजतच नाही कोणत्या गोष्टी तुम्हाला. नाही येऊ देत तर नका येऊ देत, पण 2 गोष्टी सांगायचं आम्हाला का. आमचा पेशंट कसा आहे, काय आहे, त्याला काय झालं काय नाही, तो कधी दुरुस्त होईल. पण तेही सांगत नाही बापा. हळूहळूच करतात नाही कुत्र्यासारखेच. तुझी का आपण कुत्री आहोत. प्रत्येकाला सांगत बसतील काय. मोठे पाटीला सरपंचा विचारणारे थैले. जो तो जाईन का आमचा पेशंट कसा सांगा बरं. आता प्रत्येकाला का तोंड वाजत बसतील का. तुमचा काय एकट्याला लाड आहे का सा तुम्ही एकटे जा. आता सारेच लोक जातात ते, कोणाकोणाला तोंड देतील ते. आहेत ना आपले मेन करते धरते लोक, ते करून राहिले ना. आपल्याला काय बघता आपण डोळ्यावर पहा आपल्या. तोंड वाजवायचं नाही रे पप्पा. पण मग 2 गोष्टी का भाजी चांगली आहे. तब्येत आता चांगली सुधार होऊन राहिली. आता चांगली तब्येत होती. डमक अशा गोष्टी तोंडापुरतं तर हो म्हणा. पण काहीच नाही रे बा. हॉटच करते ते. बाई तर कोणती होती पोरगी ती काही अशी कावळेल सारखीच करते पप्पा. मागच लागले जसं की तिच्या माग कुत्रं लागलं पागल. अशी काढूनच द्यायला पाहिजे. ज्यानं तुम्ही काय त्या 5 गोष्टीचा विषय काढून राहिले हो. घेणार देणं तोच तो विषय गाजून राहिले. नाही दिले आता 4 वाजले की आपण जाऊ अंदर. मग बोला बापा तुमच्या नातासोबत. लागलंच तर पप्पी घे त्याची. आता एवढं हे ना गुरु आता बा मनशीराम. बरं बाबा 4 वाजता जाऊ आपण. मग चालणार चहा घे तर घेऊन येऊ. तुम्ही लोक काही जेवले खावले नसा. तुले 2-3 दिवस झाले अटीसा. श्रीरामचं चहा न होते का बाबा. तो 2-3 दिवस झाले अटी. त्याच्या खिशात पैसे आहेत नाही आहे. आपण आता घरून आलो. का आपण घरून येण्यासारखे झालो का. डबा मुंबई आणला नाही यायच्यासाठी. हे उपाशी तापायची असती नटी. आम्ही काही उपाशी तापाशी काहीच नाही. मस्त आंघोळाही करून आलो, सट खाऊन बी राहिलो. डॉक्टर घरचा जाय आपल्या डॉक्टरच्या घरून डबा येऊन राहिला. चांगली सोय चालू आहे आपली दाबून अटी. घरच्यापेक्षा टाप भेटून राहिला खायला तो. म्हणून तो ओटीच राहायला पुरती. रगस तुपाच्या पोया. वरण भात भाजी वांग्याची सट खाणं चालू आहे. सट राहणं चालू आहे. झपेली कॅबिन दिली जाणी पेशंट. आराम करा म्हणून तर डॉक्टर पावला ना आपल्याला. मोठ्या पाटलाची कुरपा मारायला लागेल. जोटी नाही जोटी माणसाची ओळख खायला बा. तो मोठा पाटील आहे ना बा. अरे कोणाच्या डोक्यावर हात ठेवला जाय यानं. कोणाला मदतीत धावून येते तो. म्हणून त्याची ओट करतात लोक. म्हणून त्याला चाहतात. ना तर आपल्याला कुत्रं ओळखत नाही. अरे आपण सारे हळूहळूच करतो ना. मग आता चहा पिऊन आता काही टाइमपास करू नका. चला हो सरपंच जे शांता मावशी आले ना बापा. चला ना दे काय तो पाहणं. हाल तो अजून लड बोंबल करेन ते मावशी वारडात. का शांताबाईला का आले कोण आणलं बा. तिचा घेणं देणं अजून डोक्याला तापच आहे बा. अजून अजून तब्येत मध्ये काही सुधार नाही काही नाही. आणि शांताबाईला घेऊन नाही आलं बा. कोणी गेले हे रिकामे काम आता. शांताबाईला आणायला काही काम होतं गाडी. काले आणि नो बापा. ते 2-3 बाया आली शांताबाई घेऊन. आम्हाला भेटली बाबा तटीच. म्हणजे मला दाखवा म्हणे त्याला. आम्ही म्हटलं आम्ही नाही दाखवत. तिकडे जाय म्हटलं. त्या कोपऱ्या नाही म्हटलं. आम्ही गेलो असतो तटीसा आम्हाला आवरता गेलो असतो.
कायच करा बा आता, कसंच काय सांभाळा हे, तुम्हाला काही टेन्शनच पडलं बा. आता काही बा काय म्हणतो नाही शांताबाईचं याचं. घ्या आता एक घ्यालं की एक इकडं आहेच मागं. एक तर त्या दगडेला अजून होश नाही आला. मोठे पाटील डॉक्टर जायला विचारेल काय आहे काय नाही पोझिशन, नाही तर त्याला नागपूरला नेणार आता. त्याच्याशिवाय मिळ नाही येत. आणि आता हे शांताबाईचं मधाचं फुसकूट आलं. आता शांताबाई लडबोंबोल करीन घ्या, आता सांभाळता जाते की नाही. तर बापा तुम्हाला सांगायला आलो मी, तुम्ही आता कसं तरी काहीतरी मेळा लावा बापा, सांभाळा ते. आमचे जे हातची बाहेर केस आहे ते. शांताबाई कसं एकदा बोंबल्याला लागले की बस हटपतच नाही कोणाले. तुम्हाला बधीन तर आहे, तुमच्या शब्दाला मान भेटीन तर आहे. तर आम्हाला कशी झुजा काढते ते बाई. कोणाला सांभाळा हटीचा, हा डॉक्टर इकडे सांभाळा की हा पेशंट सांभाळा की शांताबाई सांभाळा. अशा डोक्याला ताप आहे हटीचा हिंना देणं. फालतू त्या डीपीचे हिसके घेतलेले का, शाट लागला नटी दवाखान्यात यायला लागलं. काही टोले घ्यायला उरले नाही तटीचा. डिओ टाका आणि फेस टाका, रिकाम तो धंदे आपल्याला होईले ना. फालतू हे जीवानं चालले होते, पण आता बरं की वाचले ते, नाही बस पुरी गोट होती. तो विशेष काढून होता डीपीचा फिपीचा फेचचा. ते दोघं जण चिटकले तर आपस मला ती डीपी दिसून राहील, दुसरं काहीच नाही. अटी दवाखान्यात तरी आहो मी तुमच्या सोबत मागं शपूट आलो आले, नाही तर मला तर असं झपणे लागली नसती घरी. त्यातल्यात मग बुडे गेल्याच बरे आधार आहे. आता शांता मावशीला पाहा तुम्ही काय तो गड्या, हे काय टेन्शन कमी होतं काय दवाखान्याचं. इकडला डॉक्टर बोला तिकडला डॉक्टर बोला. बरं की तो डॉक्टर ओळखीचा आहे त्या बुड्याच्या, नाही तर बस बुरी गोट होती. त्यांनी पैसे लंब गेलं असतं आपल्याला. पण आता कसं आहे, आता तो ओळखीचा निघला. पण मग आता हे अजून एक टेन्शन आलं मागं. घेणार ते नाही शांताबाईला काही काम होतं का दवाखान्यात यायचं, आपण होतो ना तिचा माणसं घ्या. आता सांभाळता जाते. बापा आता कोणाचाही नवरा दवाखान्यात असलं तर बाईले याच वाटते ना बापा. आता काय तुम्ही ते मागं पिचून राहिले, घेणं ते सांभाळा. आता काय तर मी बिमार पडलो तर माय आलीच ती बायको आलीच असती. तुम्ही बिमार पडले तुमची बायको आलीच असती. आता काय ते तोच तो विषय काही गाजू नका आता. पप्पा पाहतो काय तो. पण त्या दगडूचं कसं काय त्याला होश येते की नाही एखादी. त्याचा आबादा कसाच करून राहिला, कसाही बेलगून राहिला ना. पाहा काही ना काही डॉक्टरला सांगा तुम्ही काहीतरी द्या, मान्य द्या डॉक्टरला काहीतरी. मोठे पाटील जायला कॅबिन मध्ये. आता काय म्हणते काय माहिती आता डॉक्टर. आता डॉक्टरच्या वर्षावर आहे ते, आपल्याला काय समजते तिथून. आपल्यातल्या काय शाट लागला जाईल त्यापासून आपल्याला काही सुचून नाही राहिली एक तर काय करा काय नाही. काय होते काय माहित बा, एकोणदा आहे काय एक तर. ते शांताबाई काय कुंडली चाल पाहू काय येतो बाबा. ते तुम्हीच जा, तुम्हीच निपटा काय तर. आपल्या ज्यांनी आवडले जात ते पाहिले जात नाही. मग म्हणजे कोणी लढलं की माई डोळ्यातून असं पळतात बाबा. ते आपल्या ज्यांचे इमोशनल अत्याचार आपल्याला पाहिले जात नाही. तर बापा तुम्ही काही येऊ नका, मीच जातो बापा. थांबा तुम्ही एटीस. ते पाटील आली घेऊन येतात तिकडे. आणतो आम्ही मोठ्या पाटलाला तिकडे. बापा गेले बापा हे शांताबाईला आवरले. आता मग बुडा येतो लगटी वाट पाहा लागेल. काय म्हणते काय माहिती आता डॉक्टर बी. गोने सांग ना बा तू. तू अनुभव लाव काय ना काही. नाही दुसरे डॉक्टर बोलाव कसं त्या दगडूले होसायला पाहिजे बा. कोणता काय ना बा. अरे तू काही बी कर बा, काही बी मिळला तू डॉक्टर बोलावा कुठली. कर गड्या त्याचं कर गड्या तेवढं. आजी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी मापरीनं सारे प्रयत्न करून राहिलो. आपण बाहेरचे डॉक्टर बोलायला तुम्ही काही टेन्शन नाही घेऊ. येते जाईल होश. तुम्ही एवढा घाबरता कशासाठी. मी असल्यावर आपल्या घरच्यासारखं काम आहे. तुम्ही काही विषयी टेन्शन घेऊच नका ना. मी काही करीन पण त्याला होश आणीनच. पण गड्या त्याचा आबा आहे की नाही काही उसप हिंबट टोन करून आलता माझं. काय म्हणे गड्या कसं काय हे होश नाही म्हणे काय नाही. ते बुजगावनं लायला म्हणे त्या तोंडाली. काही बोलून नाही राहिला चालून नाही राहिला म्हणे बा. काय म्हणे बा काय तर म्हणे बा सांग पण माझी परिस्थिती अवघड आहे म्हणे. असा करे रे गड्या. हो काका मी आता परिस्थिती समजू शकतो. आता त्याला आपण काही नाही म्हणू शकत नाही. तो आता नीतीचा हे आहे. आता बरं की ते वाचले, नाही तर शाटातून माणूस वाचतच नाही, खलासच होते डायरेक्ट. रगतच जायते डायरेक्ट. पण आता कसं त्याने काहीतरी पुण्य करेल असतील म्हणून त्यातून त्या घटनेतून ते वाचले. आता कसं तरी आपण प्रयत्न करतो आहोत. प्रयत्न का आपण सोडले नाहीत. होशीन त्याईले चांगला आहे. पण टाप पोरगा आहे तो दगडू. तो नामदेव बी चांगला आहे माणूस. दोन्ही माणसं चांगले आहेत. एक नंबर पिवळात आमच्या गावातले. कोणाची मदतीस धावून येणारे. अरे कोणाचं काही कळवणार रे. तुला जरी फोन लावला तू कामात पडतात ते एवढे म्हणजे प्युअर माणसं. पण लगा त्याच्याबरोबर असं झालं ना तो माम चितने लावून राहिलं. मी कसा पळत झालो वाटीचा. पण तू कसा आता जाऊ दे. आता काय सांगतो. आता ते तुमच्यावरून दिसून राहिलं ना. आता तुम्ही जर आले म्हटल्यानंतर विषय संपला ना. ते चांगले असतील म्हणून आले ना तुम्ही. खांडू खराबे असते तुम्ही आले असते का.
त्या गोष्टी सारा मला मान्य आहे काका, पण आता कसं आहे, आपण आता नीतीच्या पुढे नाही जाऊ शकत. येईन त्यांना होशील, आपला काही इलाज बंद नाही, इलाज चालूच आहे. हा, त्यांचा आपण, मी माझ्या परीने जेवढे काही प्रयत्न 100% द्यायचा प्रयत्न करतो मी. कोणीतरी बाया आल्या जोरे जोरात ओरडून राहिल्या त्या मेलावं जी काय व काय बापा, मला आता डोक्याला पुरा ताप आला. मी इकडे पळत झाली. कोणात काय माहित त्या बाबा ते काय आठवून नाही राहिला बा आम्हाला. रे बापा शांताबाई आली. हो, शांताबाईनं धिंगाणा घातला. हा वाढवाय वगैरे असतील ना, त्यांना काढायला लावणार ते बाहेर. हा, ते आपले सिक्युरिटी गार्ड असतील त्यांना काढायला लावा. तुम्ही मला सांगायला आले, मी काय करणार आहे तिथं? हा, इकडे आपण एवढे माणसं कशासाठी ठेवलेले आहेत तुम्हाला कळत नाही का? हा, मी अर्जंट मीटिंग मध्ये आहे, इथं आमची दोघांची बातचीत चालू आहे आणि तुम्ही इथं मला सांगायला आले. हा, कशा पगार घेता तुम्ही? आहे की नाही, काही विचारणं काही 2 लोक बसले आहेत, काही महत्वाच्या गोष्टी चालू आहेत. हा, दुसरे लोक नाहीत का हॉस्पिटलमध्ये? तुम्ही डायरेक्ट मला सांगायला आले तर सॉरी सर. लवकर ते पहा काय तर लवकर निपटा दे. हो सर. ओ बाबू, एवढा काय गरम होऊन राहिला? एवढं दादापट करतं का? हा, ती बी माणसं जात ना आपल्यासारखी. आता तिला असं वाटलं बाबा कोण दिसलं नशीन तिकडे, तर तुले झाले डायरेक्ट सांगायला ते बाईची जात. हा, एवढा नको हे करत जाऊ. बाबू मी येतो, पाहतो काय आहे तर ते. आमच्या गावातलीच केस असेल ती, शांताबाई येशील ती, 100% सांगतो मी तुले. हा, मी पाहतो काय तर. चालू बाई, मी येतो त्याबरोबर. कशासाठी जाता काका? आहेत ना आपण दुसरे लोक ठेवेल. हा, तुमचं काम थोडी आहे ते, तुम्ही बसा इथंच. नाही बाबू, मला जाऊ दे तू. हा, जाऊ दे मला. उठा ना बापा, उठा ना. होशी नाही आला बापा तुम्हाला अजून? काय झालं तुम्हाला? सांगा ना, बोला ना. तुमची शांत आली तुम्हाला भेटायला. बोला ना, बोला ना. बोलून नाही राहिला हो बाई तो. कालपासून विचारून राहिलो मी त्याला, काही तुला खायला पाहिजे का रे बा? काही आणू काय? बिस्किट देऊ का? चहा देऊ का? तांबाखू देऊ का? पण काहीच नाही. तो माझ्याकडे पाहते नाही बा. काय राग भरला काय माहित मावर तो. बोल बा, तू तुझ्याशी बोलीन तो तर. बोला ना बापा, बोला ना. तुम्ही काय राग भरले का सगळ्यावर? हा, तुमच्या शांतावर बी राग भरले का तुम्ही? तुमच्या शांतासोबत तर बोला बापा. हा, किती शांतात जीव होता तुमचा, आता कुकडे गेला तो जीव? सांगा ना. हा, सांगा ना बापा, बोला ना जरा. पान तुम्हाला कोण कोण भेटायला आलं तर पाहता करे डोळे उघडून. पाहा ना एकदा. दगडू तू तर बोल बापा. तू काका तर काही बोलून नाही राहिले माझ्यासोबत, पण तू तर बोल बापा. तू नाराज आहेस का रे माझ्यापासून? हा, मी काय केलं रे तुमचं असं? हा, तुम्ही दोघेही बोलून नाही राहिले माझ्यासोबत. काही खरं नाही दिसून राहिलं माय बाई. हे मरत नाही जितात, हे मरतात जाता. पाय ना त्याच्या तोंडाला, पाय ना कोणते ते टोपलेला आलात माय बाई. काय त्याच्या नाकाला लावेल ते, पाय ना. काही खरं नाही दिसत माय बाई मध्ये तर. आता तुम्ही काही बोलता का माय बाई दवाखान्यात? हा, आणि कोणा ऐकलं तर बोलतील ना आपल्याला, म्हणतील काय आहे हे, तुम्ही दवाखान्यात आले की काय आले असं म्हणतील ना. ते की नाही, ते तोंडाला ऐकून लावेल ते. ऑक्सिजन म्हणतात त्याला, ऑक्सिजन श्वास घेता येते त्याच्यातून, ते आहे ते. पाय ना ते कसे दिसून राहिले माय बाई. मला काही खरं नाही दिसून राहिलं पाय ना. जातात ते नक्कीच जातात ते. बसा होत्या जरा तुम्ही, चुप बसा बरं. बाबू दगडू रे, बोलणार बापा. त्या मावशी सोबत बोलणं. हा, बोल ना बापा रे, 1-2 शब्द. तेवढं चांगलं वाटते बापा आम्हाला तू बोलला की. बोल रे बाबू, बोल रे. शांता बोल त्याच्या बरोबर गप्पा मार. हा, बोलते तू त्याच्या बरोबर, बोलते तो. ऐकून राहिला ती गोष्ट, ऐकून राहिला तो. हो झाला त्याला, हो झाला. बाबू दगडू बोल ना. आपल्या म्हशी गाईचं चारा पाणी राहिलं बापा करायले. तू पाहिजे की नाही? हा, तू करस की नाही वावराचं राखण? चाल ना बापा, आपल्या वावरात कोणीच नाही ना राखण करायले. बंद ढोरं खाऊन राहिले बापा पीक. चाल रे बाबू दगडू, उठ ना, उठ बरं. मावशी सोबत बोल बरं 2 शब्द. बोल रे बाबू. बाबू शांत मावशी चालतोय. हो रे बाबू, शांत मावशी. बोल रे बाबू, बोल बाबू. बरं बाई बाबर. हा, हे हॉस्पिटल आहे ना बापा. तुम्हाला काही समजते की शांताबाई? हा बुडे, तुला काही समजते की नटीचा? एकाच माणूस राहू शकते नटीचा. बंदे घुसले अंदर. हा, ते आपल्या नावानं तोंड वाचतील ना. अटी तुम्ही एकटे नाही ना, दुसरे पेशंट बी आहेत. त्रास होते लोकाईले. चला हा बरं बाई. बापा सरपंच, दगडू होश आला ना. शांता मावशी करून आला तो. शांताबाई बोल ना. फक्त शांताबाई थांबीन, तुम्ही व्हा बाई. हा, अटी काय थांबू नका. फालतूवरती लावलं गर्दी करणं घेणं देणं. डॉक्टर येतील तर अजून बोंबलतील ना. बाबा बोर व्हायला 2-3 दिवस झाले मी एकटा जावटीचा. हे गप्पा मारू मी थकलो. आता मी येतो बाबा बाहेर, चक्कर मारून थोडासा पाय मोकळे करून येतो बा सरपंच. हा, शांताबाई थांबा बाबा चटीचा बाय बाहेर. रे दगडू बोल ना. सांग बाबू, बोल. मावशीला काय सांगायचं आहे तर बोल.
मावशी मावशी फोनचा आला गड्याला होश आला गड्या. हो डॉक्टर म्हणेच मुली होश येते म्हणे त्याले. हो आला हो शांताबाई आली म्हणून काम झाली. हो पाय बरं शांताबाई बोलली त्यासोबत प्रेमानं तर पाय बरं आला पोराले होश आला. हो बापा आला बापा होश. आता बापा डोक्याचं टेन्शन कमी झालं. हो आता काही टेन्शन नाही पाटील. कुठे न्यायचं काम नाही काही नाही अटीच होते काम. हो आता नामदेवराव बोलले की झालं फक्त आता एवढं. ते बी बोलीन थांब नामदेवी बोलीन ना. मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा बरं. नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ पाठवायला विसरू नका बरं.